तथागत भगवान गौतम बुद्ध व या शेतकऱ्यांचा जो लळाखोत पद्धत महाराष्ट्रामध्ये संपुष्टात आणली होती, असे भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, संत गाडगे महाराज व शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठाला सुद्धा धक्का न लागू देणारे व शेतकऱ्यांचं संरक्षण करणारे रयतेचे राजे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करतो। बंधूंनो, मी महाराष्ट्र शेतकरी संघटनेच्या माध्यमातून अकोला जिल्ह्यातून आलेलो आहो। माझं विशेष असं आहे की या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांचा 7/12 कोरा 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 करण्याचं जे आश्वासन दिलं होतं ते माझ्याच जिल्ह्यातून दिलं होतं। या जिल्ह्यातून मी आलेलो आहो आणि सोबत एक वस्तू घेऊन आलेलो आहो रोहित दादासाठी। ते वस्तू म्हणजे अशी की परवाच्या दिवशी अकोला जिल्ह्यामधील दहंडा सर्कलमध्ये वळद हे गाव आहे, या गावातील 3 एकर शेती असणारा शेतकरी ज्याचं वय 30 वर्ष आहे, 1 महिना आधी त्याचे वडील वारले आणि परवाच्या दिवशी त्यानं स्वतःच्या घरामध्ये गळफास घेऊन गेली। त्या शेत शिवारातील मी माती घेऊन इथं आलेलो आहो। बंधूंनो, कर्ज किती आहे त्याच्यावर? तर कर्ज आहे फक्त 36,000 रुपये। 36,000 शेतकरी आत्महत्या करत आहे। महाराष्ट्रामध्ये सर्वप्रथम ज्यावेळेस कर्जमाफी झाली होती त्यावेळेस अंतुले मुख्यमंत्री होते आणि महाराष्ट्रामध्ये सर्वात प्रथम कर्जमुक्ती झाली होती व या कर्जमुक्तीचा पहिला लाभधारक शेतकरी आपल्याला माहित आहे का कोण आहे? तर पहिला लाभधारक शेतकरी होता गंगाधर पंत फडणवीस, देवेंद्र फडणवीसचे वडील। यांना कर्जमाफी झाली, यांच्या वडिलांना कर्जमुक्ती पाहिजे, पण आम्हाला कर्जमुक्ती नाही। आम्हाला अटी शर्ती आहेत। काय तर 2019ला ज्यांना कर्जमुक्ती झाली त्यांना याच्यात बसणार नाही, म्हणजे आम्ही याच्यात बसणार नाही आणि तुम्ही 2-2, 4-4 वेळेस लोकांचे घरं फोडून पक्ष फोडून 4-4 वेळेस मुख्यमंत्री होता, मंत्री होता, पद घेता, तुम्हाला 4-4 वेळेस पद चालतात, मुख्यमंत्री पद चालते, लोकांचे घरं फोडून पक्ष फोडून, पण या कष्टकरी शेतकऱ्यांना परत कर्जमुक्ती का नको याचं उत्तर मला या सर्वसामान्य जनतेच्या समोर माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी देण्यात यावं। बंधूंनो, मी अकोला जिल्ह्यातून, आमचं तापमान आहे 49 डिग्री सेल्सिअस। आमचं डोकं सुद्धा गरम आहे। शेतकरी मरत आहे। आत्महत्या करणं म्हणजे मरणं आणि मारणं याच्यात जास्त फरक नाही, त्याच्यामुळे आम्हाला तिथपर्यंत येऊ देऊ नका। दादा उपोषणाला बसलेले आहेत कशासाठी? तर ह्या जे जाचकटी आहेत 2019चे जे कर्ज, ज्यांना कर्जाचा लाभ मिळाला अशा शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही, हे कर्जमाफी मिळण्यात यावी। आणि जे रेग्युलर आहेत, रेग्युलरमध्ये अट काय टाकलेली आहे माहिती आहे तुम्हाला? तर रेग्युलरमध्ये जो 4 वर्ष सतत कर्ज भरत आहे तोच रेग्युलर धरला जाईल, ग्राह्य धरला जाईल, इतर शेतकरी ग्राह्य धरल्या जाणार नाही, अशा जातकटी टाकलेल्या आहेत। माझ्या बंधूंनो आणि भगिनींनो, माझ्या माता भगिनींनो, तुम्ही लाडक्या बहिणी आहात। माझ्या जिल्ह्यातली तुम्हाला परिस्थिती सांगतो। आज युरिया खतासाठी भयानक परिस्थिती चालू आहे। माझ्या जिल्ह्यामध्ये अकोट तालुक्यामध्ये चौटा गाव आहे किंवा अकोट तालुका आहे, रात्री 3-3 वाजता माझ्या माता भगिनी या युरियाच्या खतासाठी अनवाणी तिथं बसलेल्या आहेत। काय तर आम्हाला खत नाही आणि शासनाने एक GR काढला। तो GR असा काढलेला आहे की शेतकऱ्यांना युरियाचे खत द्यायचं आहे, ते खत देताना त्याचा 7/12 हे प्रूफ पाहिजे। कशासाठी? तर तुम्ही शेतकरी आहात की नाही। मग इथं प्रश्न एक विचारण्यात येतो, तुम्ही शेतकरी आहात की नाही याचा प्रूफ जर 7/12 आहे तर तुम्हाला फार्मर ID कशासाठी काढायला लावली? रेकॉर्ड त्यांच्याकडे आहे, फार्मर ID कशाला काढायला लावली? बरं ठीक आहे, शेतकऱ्यांना एकरी त्याच्यात अट टाकली की एका एकराला एकच बॅग देण्यात यावी आणि तुम्हाला जर ते खत पाहिजे तसे तर 7/12 घेऊन जाता। हा माझा 7/12, मी शेतकरी आणि त्याप्रमाणे एका एकराला एक बॅग। त्याच्यानंतर दुसरी अट टाकली। दुसरी अट काय समजून घ्या महत्वाची, एका एकराला एक बॅग आणि जास्तीत जास्त तुम्हाला 5 बॅगच्या वर युरिया देण्यात येणार नाही। म्हणजे तुम्हाला जर 5 बॅग पाहिजे, मला एक सांगायचं आहे, एका एकराला जर एक बॅग जर युरिया लागून राहिलं, ज्याच्याकडे 10 एकर शेतकरी आहे, ज्याच्याकडे 10 एकर शेती आहे, त्यांना करायचं काय? अकोल्यातून आपातापा गावातून एक शेतकरी आहे, माझा मित्र आहे, नाव सांगत नाही, भारतीय जनता पार्टीचा माणूस आहे।
त्यानं मला एक सांगितलं, म्हणे भाऊ माझ्याजवळ 18 एकर शेती आहे, मी काय करू? मी म्हटलं घे जोळा आणि ठोक त्याला. हे ज्यानं जी आर काढला घे जोळा आणि ठोक त्याला. बीजेपीचे लोक येऊन सांगून राहिले. दादाला सांगतो, कालपासून मी तुमच्या तालुक्यामध्ये मतदारसंघामध्ये फिरत आहे. अमरनेर तालुक्यामध्ये आम्ही एका ठिकाणी जेवण केलं. जेवण करताना पहिले पाहिलं तिथं कमळ होतं, कमळाचं चिन्ह लागलेलं होतं, म्हणून पहिले तिथं जेवायला गेलो. चौकशी केली, इकडून तिकडून विचारलं, सर्व हे केलं. ते म्हणे काही कामाचे नाही असे आहे. कारण कसं असते, तो भक्त आहे, पण भक्त असताना ज्यावेळेस त्याला शेतीचा प्रश्न विचारला तर तो एकच सांगतो हळू, हो म्हणे माझं पण कर्ज माफ झालं पाहिजे. म्हटलं मग हो ना, पुढे बोल ना. तू जात धर्म पंथ पक्ष झेंडा सगळा काढून शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर कोणीही भांडत असो त्याच्यासोबत जा, तिथं बस आणि त्या लढाईमध्ये सहभाग हो. उद्या आपल्या येणाऱ्या पिढ्या, हे जे शेती संकटात आहे, उद्या येणाऱ्या पिढ्या आपल्याला प्रश्न विचारतील. आज हे जे म्हातारे वर्ग आहेत हे सांगतात की आमचा आबा पंजा या देश स्वातंत्र्यासाठी लढला होता, तुझा खापर पंजोबा जेलमध्ये गेला होता, तुझा अमुक अमुक त्या भाषणाला गेला होता. उद्या ज्यावेळेस आमची औलाद आम्हाला विचारणार आहे, आमचे जे येणाऱ्या पिढ्या आम्हाला विचारणार आहेत, का हो बाबा, कागा आई, कागा आजी, ज्या वेळेस माझ्या शेतीवर संकट आलं होतं, माझ्या शेतकरी बापावर संकट आलं होतं, त्यावेळेस तू काय करत होती? का हो आबा, तुम्ही काय करत होता त्यावेळेस? हे सर्व तुम्ही साक्षी आहात. तुम्ही सांगसान रोहित दादा बसलेले होते आणि त्या मैदानात मी खंबीरपणे उभा होतो, हे तुम्ही सांगणार आहात. नाहीतर बाकीचे सांगतील. रोहित पवार ज्यावेळेस शेतकऱ्यांसाठी आंदोलनाला उपोषणाला बसले होते, उपोषण चालू होतं, ताकदात चालू होतं, माझी तुझी आजी स्वयंपाक करत होती, मी घरामध्ये शेपूट घालून बसलो होतो. अशी औलाद आपण नाही आहो, हे आपण ठामपणे सांगू की उद्या मी त्या मंडपात उभा होतो, त्या रस्त्यावर उभा होतो, त्या आंदोलनाचा एक भाग म्हणून तिथं उभा होतो. हे तुम्ही ठामपणे सांगता, छाती ठोकपणे सांगता. हे आपल्याला गर्वाची बाब आहे. मित्रांनो, माझ्याकडील एक महत्वाची एक गोष्ट सांगतो तुम्हाला. 2014ला भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं. 2014ला भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं. या सरकारनं आपलं कसं आपला सत्यानाश केलेला आहे, शेतकऱ्यांचा सत्यानाश केलेला आहे. 2014ला सरकार आलं. 2018ला भारतामध्ये या देशामधील आफ्रिका खंडामध्ये मोझाम्बिक नावाचा देश आहे. या देशामध्ये 5 लाख हेक्टर जमीन भाड्यानं घेतली, ठोक्यानं घेतली, लागून घेतली. आमच्याकडे ठोका हा शब्द वापरतात किंवा लागून वापरतात किंवा कुठं वेगळा शब्द वापरतात. ते भाड्यानं शेती घेतली. शेती घेतल्यानंतर त्यांनी सांगितलं, या देशामधील सर्वात गरीब व्यक्ती, ज्याची हालाकीची परिस्थिती आहे, अशा व्यक्तीला फुकटात वाहायला शेती दिली. हा व्यक्ती म्हणजे कोण? हा व्यक्ती अडाणी ॲग्रो इंडस्ट्रीज, अडाणी, याला 5 लाख हेक्टर जमीन फुकटात वाहायला दिली. त्याला तिथं सांगितलं, उन्हाळी पेर, हिवाळी पेर, पावसाळी पेर, फक्त तूर पेर. ते तूर तिथून आम्ही घेऊन येऊ, बारदाना आमचा, नेण्या आणण्याचा खर्च आमचा, सुई दामन आमचा, आणि त्याची हमाली सुद्धा आमची, तू फक्त तिथं गंज मार. माझ्या भावांनो, माझी तूर हे 7,200 रुपयाच्या वर चाललेली नाही, 7,000च्या आतमध्येच आहेत. इथं तूर जर कोण पेरली असते 7,000च्या वर कोणाची गेली का तूर? गेली का तुमची तूर? 7,000च्या वर गेली? माझ्या अकोला जिल्ह्यामध्ये बाळापूर तालुका आहे, तिचा गोर सांगतो काय चालू आहे. या अळानीला त्यांनी काय केलं? अळानीला त्यांनी सांगितलं, इथं तूर पेर आम्ही घेऊन येऊ. हे तूर घेऊन येऊ, पण काय भावाने घेऊन येऊ? तुरीचा भाव ठरला 2018 ते 2028, 2018 ते 2028 18,000 रुपये पर क्विंटलला ते तूर घेण्यात येत आहे. त्याच्या तुरीने पादू येते आणि माझ्या तुरीने पादू येते, त्याच्या तुरीचा वास येते आणि माझ्या तुरीचा वास येतो. सांगा माझ्या तुरीला 18,000 रुपये भाव का नाही? रोहित दादा, माझ्या तालुक्यामध्ये, माझ्या जिल्ह्यामध्ये बाळापूर तालुका आहे, हे धंदे बंद झालेले. आता काय करून राहिले? आमचीच तूर 7,200 रुपयाने घेऊन राहिले या अडाणीचे दलाल. आणि हेच तूर भारत सरकारला अडाणी मोझाम्बिकच्या आणलेल्या तुरीच्या नावानं 18,000 रुपयाने विकत आहे. मला सांगा, हा भाव जर आम्हाला भेटला तर आम्ही कशाला कर्ज मागू? अजून एक थोडीशी मी ऑन द माईक सांगतो रोहित दादा, एक थोडीशी चुकी सांगतो. हा जो इथं कापसाचा भाव दिलेला आहे, मी कॉटन क्षेत्रातून येतो, मी शेती करतो. मी शेती करत असताना मी जो भाव काढलेला आहे, माझ्या कापसाला एकरी उत्पन्न येऊन राहिलं 7,935 रुपये.
एकरी 7,935 आपलं सॉरी 9,735 रुपये येऊन राहिला. खर्च येऊन राहिला 9,735 रुपये. आणि कापूस काय भावानं चालला हा सगळ्यांना माहीत आहे, मला वेगळं काही सांगायचं नाही. माझ्या बंधूंनो, माझ्या बहिणींनो, माझ्या आईंनो, हे जे तुमची तूर दाबलेली आहे, याचे तुम्हाला लाडक्या बहिणीचे पैसे जे भेटून राहिले, हे तुमचे तुरा दाबून भेटून राहिले. तुमचं सोयाबीन दाबून तुमच्या लाडक्या बहिणीचे पैसे भेटून राहिले. हे काही वेगळं देऊन नाही राहिले. आज माझ्या अकोला जिल्ह्यामध्ये 135 शाळा जिल्हा परिषदच्या बंद होऊन राहिल्या. याच्यामध्ये सर्व जातीचे, धर्माचे, पक्षाचे, सर्वांचे, गरिबांचे मुलं शिकून राहिले. उद्देश हा आहे की जर आम्ही शिकणार नाही तर उद्या प्रश्न विचारणार नाही. हे या सरकारला नको आहे. आम्ही प्रश्न विचारलेले चालत नाही. प्रश्न विचारले तर काय, तर ईडी आहे. आपण पाहून राहिलो की दादाच्या पक्षाचं काय झालेलं आहे. किती जण प्रेशराईज केले, वेगवेगळ्या पक्षाचं चालू आहे. अरे या सरकारला ओपन चॅलेंज आहे, जर तुमच्या दम असेल तर या सुगत भटकरवर ईडी लावून दाखवा. सुगत भटकरवर जर ईडी लावलं ना तर 5 किलो सोयाबीन सुद्धा माझ्या घरात सापडणार नाही. हो, एवढी बेकार परिस्थिती आहे. माझ्या बंधूंनो, आज हा लढा इथं तयार केलेला आहे. रोहित दादांनी हा जो लढा उभारलेला आहे, याच्या आधी लढे झालेले आहेत. लढा कोणाचाही असो, माझी संघटना महाराष्ट्र शेतकरी संघटना, आम्ही जिथं जिथं शेतकऱ्यांचा मुद्दा असेल, जिथं जिथं शेतकऱ्यांवर अन्याय होईल, तिथं तिथं आम्ही कुठलाही विचार न करता आम्ही तिथं सोबत आहे. आणि रोहित दादाच्या सुद्धा लेखी सुद्धा त्यांनी दिलेला आहे. आमचं जाहीर समर्थन रोहित दादाला आहे. आणि स्टेजवर सुद्धा सांगतो की रोहित दादाला व या आंदोलनाला आमचं जाहीर समर्थन आहे. माझ्या बंधूंनो, आम्ही राजकीय नाही आहोत. आम्हाला राजकारणाचं काही घेणं देणं नाही. आम्ही कोणत्या पार्टीला फॉलो करत नाही. पण शेतकऱ्याचा जिथं मुद्दा येईल तिथं आम्ही ठामपणे उभं राहणार आणि उभं राहिल्याशिवाय राहणार नाही. त्याकरिता आज अकोला, बुलढाणा, वाशिम जिथे जिथून माझे सहकार्य येऊ शकले त्यांचं सुद्धा मी त्यांच्या वतीने सुद्धा इथं जाहीर समर्थन देत आहे. व यापुढील रूपरेषा जास्त न वाढवता माझे वाढलेले 2 शब्द इथं मी संपवत आहे. जय हिंद, जय भारत. मित्रांनो, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी भेटली पाहिजे. खास करून 2019ला जे शेतकरी आहेत त्यांना कर्जमाफी भेटली पाहिजे. नाहीतर जवळपास 90% शेतकऱ्यांना याचा कसलाही फायदा होणार नाही. आणि आंदोलन कोणीही करो, आज रोहित पवार करत आहेत म्हणून नाही, उद्या भारतीय जनता पार्टी जरी आंदोलन करणार असेल आणि भूमिका प्रामाणिक असेल, मागण्या प्रामाणिक असतील तर आमचा सगळ्यांचा पाठिंबा आहे. आमच्यासाठी शेतकरी महत्त्वाचा आहे, आंदोलन कोण करत आहे महत्त्वाचं नाही. आणि आज रोहित पवार यांनी जी भूमिका घेतलेली आहे, संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी त्यांच्या पाठीमागे अगदी ठामपणे उभा आहे. तुम्ही सुद्धा उभं राहा, आपलं मत नक्की कळवा. रामकृष्ण हरी. जय जगद्गुरू, जय शिवराय, जय भीम.